हाय नमस्कार. संगीता किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हिरव्या मटरमध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि तंतुमय घटक भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि आरोग्य टिकवण्यास मदत करतात. म्हणूनच जोपर्यंत बाजारामध्ये हिरवे मटर मिळतात तोपर्यंत त्याचा उपयोग करून स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण तयार करणे महत्त्वाचे आहे. आपली भारतीय खाद्य संस्कृती ही विविधतेने भरलेली आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले जातात. या पदार्थांमध्ये पारंपरिक, घरगुती तसेच आधुनिक चवींचा सुंदर संगम दिसतो. अशाच अनेक स्वादिष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे मटर टिक्की. मटर टिक्की हा एक लोकप्रिय आणि स्वादिष्ट पौष्टिक पदार्थ असून तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. मटर टिक्की म्हणजे हिरव्या मटारपासून तयार केलेली कुरकुरीत व स्वादिष्ट टिक्की. हिरवे मटार, उकडलेले बटाटे, मसाले, कोथिंबीर आणि इतर साहित्य यांचे मिश्रण करून टिक्की तयार केली जाते. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेली टिक्की चवीला अतिशय अप्रतिम लागते. मटर टिक्की ही चहासोबत खाण्यासाठी किंवा स्टार्टर म्हणून खूप प्रसिद्ध आहे. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि त्यामध्ये 1 कप म्हणजेच वजनी प्रमाण म्हणाल तर 250 ग्रॅम मी इथं हिरवे मटार घेतलेले आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये मटार घालून 5 ते 7 मिनिट त्यांना चांगलं उकळून देऊया, थोडंसं मऊ होऊन देऊया. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. 5 ते 7 मिनिट पाण्यामध्ये त्यांना चांगलं मऊ होऊपर्यंत उकडून देऊया आणि नंतर त्यातलं पाणी काढून एका ताटामध्ये काढून त्याला स्मॅशरच्या मदतीने थोडंसं स्मॅश करून घेऊया. मटर टिक्की फक्त चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे. हिरवे मटार प्रथिने, फायबर आणि जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असतात. बटाटे ऊर्जा देतात तर हिरवी मिरची, आले, लसूण यामुळे शरीराला उष्णता आणि ताकद मिळते. घरगुती पद्धतीने बनवलेली मटार टिक्की आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. विशेषतः मुलांसाठी ही टिक्की एक उत्तम पौष्टिक नाश्ता आहे. अशा पद्धतीने मटार स्मॅश केल्यानंतर यामध्ये मी एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतलेला आहे आणि तो आता किसणीच्या सहाय्याने किसून घेत आहे. बटाटा मोठा असल्यामुळे 1 बटाटा इथे मला सफिशियंट होतो आहे. नाहीतर आपण 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले तरीही चालतील. आता आपण यामध्ये काही मसाले घालून घेऊया. तर इथे मी 1 चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे, अर्धा चमचा हळद पावडर घेतलेली आहे आणि यामध्ये लागणारं वाटण आता तयार करूया. तर इथे लसूण घेतलेला आहे 10 ते 15 पाकळ्या आणि 5 ते 7 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. याचं आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि ते वाटण मी 1 ते 1.5 चमचा यामध्ये घालून घेतलेलं आहे. इथे मी काही डाळी आणि तांदूळ हे गिरणीतून दळून आणून तयार केलेलं प्रीमिक्स आहे. ते मी इथं 1 कप घातलेलं आहे. वजनीप्रमाणे म्हणाल तर 250 ग्रॅम हे मी इथं प्रीमिक्स घेतलेलं आहे. जेवढे मटार घेतले तेवढंच हे प्रीमिक्स घेतलेलं आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालूया. तर 2 चमचे मी इथं मीठ घेतलेलं आहे. आता आपण हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडंसं पाणी घालून याचं सॉफ्ट असा पीठ तयार करून घेऊया. मटर टिक्कीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची सोपी कृती. घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून हा पदार्थ तयार करता येतो. कमी वेळात बनणारा आणि सर्वांना आवडणारा असा हा पदार्थ आहे. मटर टिक्की विविध प्रकारे तयार करता येते. अशा पद्धतीने आपलं सॉफ्ट असं मटर टिक्कीचं पीठ तयार झालं आहे. तर आता आपण या सगळ्या टिक्क्या तयार करून घेऊया. मटर टिक्की ही विविध प्रकारे तयार करता येते. काही जण त्यात पनीर, चीज किंवा भाज्या घालून तिची चव अधिक वाढवतात. यामुळे मटर टिक्कीला आधुनिक स्पर्शही मिळतो. पूर्वी मटर टिक्की फक्त घरीच बनवली जात असे,
परंतु आजकाल मात्र हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड स्टॉल आणि कॅफेमध्येही मटर टिक्की मोठ्या प्रमाणात मिळते. बाजारात मिळणाऱ्या टिक्कीप्रमाणेच घरगुती टिक्की मसालेदार आणि कुरकुरीत असते. घरगुती टिक्की आरोग्यासाठी अधिक चांगली असते. घरामध्ये स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेली टिक्की अधिक सुरक्षित आणि पौष्टिक असते. भारतीय सण उत्सव, लग्न समारंभ, वाढदिवस, पार्टीमध्ये मटर टिक्कीला खास स्थान आहे. पाहुण्यांसाठी बनवलेल्या नाश्त्यामध्ये मटर टिक्की आवर्जून असते. चहा किंवा सॉससोबत खाल्लेली मटर टिक्की वातावरणात आनंद निर्माण करते. तसेच मटर टिक्की हा केवळ पदार्थ नसून सामाजिक जीवनाचा एक भाग बनला आहे. अशा पद्धतीने आपल्या सर्व टिक्क्या तयार करून झाल्या आहे. तर मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये आपण आता एक एक करून टिक्की घालून त्यावर थोडंसं ऑइल घालून फ्राय करूया. आपण ह्या शॅलो फ्राय करणार आहोत. डीप फ्राय केल्या तरीही चालतील, पण मी लो ऑइल या संकल्पनेतून कमी तेलाचा वापर करून आपण टिक्की बनवणार आहोत, ज्या हेल्दीही असतील शरीरासाठी. अगदी मंद आचेवर आपल्याला या टिक्क्या दोन्हीही बाजूनी उलटसुलट करून चांगल्या शॅलो फ्राय करायच्या आहेत. गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही आहे, नाहीतर आपल्या टिक्की वरून तयार झालेली दिसेल परंतु आतून ती कच्चीच असू शकेल. त्यामुळे टिक्क्या ह्या नेहमी शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करताना गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची आणि थोड्याशा फ्राय झाल्यानंतर आपण त्याला स्मॅशरच्या मदतीने दाखवल्याप्रमाणे थोडंसं प्रेस करणार आहोत. अशा पद्धतीने थोड्याशा मंद आचेवर आपण या टिक्क्या करतो, त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो, बस एवढंच. अशा पद्धतीने स्वादिष्ट, पौष्टिक आणि कुरकुरीत अशा आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत. आजच्या आधुनिक काळामध्ये मटर टिक्कीचे अनेक नवीन प्रकार तयार होत आहेत. हेल्दी टिक्की, ऑइल फ्री टिक्की, एअर फ्रायर टिक्की, वेगन टिक्की असे विविध प्रकार लोकप्रिय होत आहेत. लोक आरोग्याबाबत जागृत असल्यामुळे मटर टिक्की ही अधिक हेल्दी पद्धतीने बनवली जाते. त्यामुळे हा पदार्थ पारंपरिक असूनही आधुनिकतेशी जुळवून घेत आहे. चला तर मग आता आपण मटर टिक्कीची दुसरी बॅच शॅलो फ्राय करून घेऊया. इथे मी एक एक करून आपल्या पॅनमध्ये जेवढ्या टिक्की बसतील तेवढ्याच घातलेल्या आहेत आणि त्यांना आता आपण शॅलो फ्राय करून घेत आहोत. दाखवल्याप्रमाणे आपल्या टिक्की चांगल्या शॅलो फ्राय झाल्यानंतर आपण स्मॅशरच्या साहाय्याने थोडंसं त्यांना प्रेस करून घ्यायचं. मटर टिक्की हा फक्त एक खाद्यपदार्थ नाही, तर ती भारतीय खाद्य संस्कृतीचे प्रतीक आहे. साध्या साहित्यापासून तयार होणारा हा पदार्थ आपल्या स्वयंपाकघरातील कौशल्य, कल्पकता आणि चवीचे दर्शन घडवतो. अशा पद्धतीने ही मटर टिक्की आपण सॉस किंवा हिरवी चटणी याबरोबर सर्व करू शकतो. चला तर मग आता आपण या टिक्कींपासून मटर टिक्की चाट तयार करूया. तर यासाठी मी त्यावर सॉस घातलेला आहे, हिरवी चटणी घातली आणि थोडीशी बारीक शेव घातलेली आहे. तसेच तुम्ही तुमच्या आवडीनुसार यावरती दही, चाट मसाला आणि लाल मिरची पावडर घालू शकता. अशा सोप्या पद्धतीने तयार झाला आहे आपला मटर टिक्की चाट. शेवटी असं म्हणता येईल की मटर टिक्की हा स्वादिष्ट, पौष्टिक आणि सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. तिची चव, सुगंध आणि कुरकुरीतपणा मनाला भुरळ घालतो. भारतीय स्वयंपाकघरात मटर टिक्कीला नेहमीच विशेष स्थान राहील. म्हणूनच मटर टिक्की हा केवळ पदार्थ नसून चव, आरोग्य आणि आनंद यांचा सुंदर संगम आहे. चला तर मग अशाच पद्धतीने तुम्ही ही मटर टिक्की आणि मटर चाट एकदा तरी नक्की ट्राय करून पहा. आणि संगीता किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि हो, कमेंटही करा. धन्यवाद.